Hello, in our last lecture we have seen about the definition of the contract, different definitions in easiest language definitions. Today we are going to see about the elements of the contract. मी म्हणाले की मी काही मोबदला देणार नाही, कारण तू जे काम केले ते काही इल्लीगल काम आहे. माझा काय संबंध, पकडला जाशील तर तू पकडला जाशील आणि तुला शिक्षा होईल. तो म्हणाला ठीक आहे मॅम, तुम्ही माझ्याशी कॉन्ट्रॅक्ट केलं होतं, आता मी कोर्टात जातो आणि तुमच्या विरुद्ध केस फाईल करतो. म्हणाल जा कर. तो कोर्टात गेला. पहिली गोष्ट म्हणजे तो कोर्टात जाऊ शकेल का? तो स्वतःहून सांगू शकेल का की मी मर्डर केलेलं आहे? जर त्याने सांगितलं की मी मर्डर केलेलं आहे तर त्याला पनिशमेंट होणार आहे. ओके, हे जे करार आहे आमच्या दोघातला, तो लॉफुल ऑब्जेक्टसाठी होता का? नाही, इल्लीगल होता. तो सुरुवातीपासूनच तो कसा होता? इल्लीगल होता. आणि महत्त्वाची गोष्ट अजून एक पाहिजे आपल्याला एलिमेंट ऑफ कॉन्ट्रॅक्टमध्ये, ते म्हणजे कन्सिडरेशन. जोपर्यंत तुम्ही एखाद्या गोष्टीचा मोबदला देत नाही तोपर्यंत तुमचा करार पूर्ण होत नाही. ओके, फॉर फॉर्मेशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट देर आर फॉलोइंग इसेन्शियल थिंग्स नीड. काय फॉर्मेशन ऑफ कॉन्ट्रॅक्टसाठी आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत? तर पहिली आवश्यक आहे टू ऑर मोर पार्टीज. पहा, मी हे जे पॉईंट्स देते आहे ते पॉईंट्स जरी तुम्ही लक्षात ठेवले तरी सुद्धा तुम्ही उत्तर लिहू शकाल तुम्ही चांगल्या सोप्या इंग्लिशमध्ये. मी लिहिताना इंग्लिशमध्ये सोपंच वापरले, पण अजूनही तुम्ही सोपी वाक्य करू शकता. देअर मस्ट बी टू ऑर मोर पर्सन्स. त्या ठिकाणी 2 किंवा अधिक व्यक्ती पाहिजेत. आपणच आपल्याशी करार करत नाही. सकाळी उठलो, आपण सांगितलं आज माझ्याशी करार आहे बरं का, करार होतच नाही. तिथे 2 पार्टीज आवश्यक असतात. त्या 2 किंवा अधिक व्यक्ती पण करार करू शकतात. टू फॉर्म अ कॉन्ट्रॅक्ट, the person who makes the proposal is called the proposer. er प्रत्यय लावला की त्याचा अर्थ होतो करणारा, जो करतो तो. ऑफर, ऑफरर, ऑफरी म्हणजे ऑफर ॲक्सेप्ट करणारा. ओके, अँड द पर्सन whom the proposal is made is called proposee. ओके, प्रपोजल म्हणजेच ऑफर, ऑफर म्हणजेच प्रपोजल. जो प्रपोजल करतो तो असतो प्रपोजर, आणि जो ॲक्सेप्ट करतो प्रपोजी, ज्याला आपण प्रपोज करतो, ती व्यक्ती कोण असते? प्रपोजी. ओके, डबल ई लावली की घेणारा, ER लावलं की देणारा. सो thus there must be 2 parties to contract, one party making the proposal and other party accepting the proposal. ओके, आता दुसरा पॉइंट आहे प्रॉपर ऑफर म्हणजे प्रॉपर प्रपोजल अँड प्रॉपर ॲक्सेप्टन्स विदिन इंटेन्शन टू क्रिएट अ लीगल रिलेशनशिप. पहा, एवढं जरी वाक्य लक्षात ठेवलं, प्रॉपर ऑफर कशी असायला पाहिजे? प्रॉपर असायला पाहिजे, कायद्याला धरून असायला पाहिजे. प्रॉपर ॲक्सेप्टन्स असायला पाहिजे, ॲक्सेप्टन्स केलं, कम्युनिकेशन केलेलं असलं पाहिजे. दुसरं, ज्याच्यामधून लीगल रिलेशनशिप क्रिएट होईल. ओके, असं आपलं प्रपोजल असायला पाहिजे किंवा असं आपला कॉन्ट्रॅक्ट असायला पाहिजे. देअर मस्ट बी अ लॉफुल प्रपोजल अँड लॉफुल ॲक्सेप्टन्स पण कसं असायला पाहिजे? लॉफुल असायला पाहिजे ऑफ द प्रपोजल बाय द अदर पार्टी. फॉर एक्झाम्पल, A and B agree to go to a movie. A आणि B नी ठरवलं की ते दोघं पण मूवीला जाणार आहेत, ते दोघं पण पिक्चरला जाणार आहेत. ऑन कमिंग संडे, येत्या संडेला. A does not turn in resulting in loss of B's time. पाहता, A नी काय केलं? म्हणाल ठीक आहे जाऊया, पण याला काही वेळच झाला नाही. त्याने विचार केला की नको जायला, आणि ही हॅव कॅन्सल दॅट प्रोग्राम. आता इथं काय झालं? लॉस ऑफ बीज टाइम. बीचा वेळ तर वाया गेला. इथं बी कॅन नॉट क्लेम एनी डॅमेजेस फ्रॉम A because since the agreement to watch a movie
इज अ डोमेस्टिक ॲग्रीमेंट. पहा आता बी कोर्टात जाऊन कुठलीही केस फाईल करू शकणार नाही, डॅमेजेस क्लेम करू शकणार नाही. पहा डॅमेज आणि डॅमेजेसचा फरक समजून घ्या. डॅमेजचं स्पेलिंग आहे DAMAGE. ओके. डॅमेज म्हणजे नुकसान, पण त्याला जेव्हा आपण एस प्रत्यय लावतो तेव्हा लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट टॉर्टमध्ये त्याचा अर्थ होतो डॅमेजेस. हे अनेक वचन नाही डॅमेजचं. ह्याचा अर्थ काय होतो? नुकसान भरपाई. हे जी नुकसान भरपाई, फक्त डॅमेज आणि डॅमेजेस मधला फरक नेहमी लक्षात ठेवायचा. डॅमेजेस म्हणजे डॅमेजचं अनेक वचन नाही. डॅमेजचा अर्थ होतो नुकसान आणि डॅमेजेसचा अर्थ होतो नुकसान भरपाई. ओके. जे आपण कॉम्पेन्सेशन म्हणतो साध्या भाषेमध्ये किंवा लॉमध्ये पण कॉम्पेन्सेशन हा शब्द वापरला जातो, त्याचा प्रतिशब्द आहे डॅमेजेस. ओके. सिन्स द ॲग्रीमेंट टू वॉच अ मूवी इज अ डोमेस्टिक ॲग्रीमेंट. हे कसं होतं? घरगुती स्वरूपाचं ॲग्रीमेंट होतं. पिक्चरला जाऊया, जेवायला जाऊया, कोणीतरी आपल्याला सांगतं संडेची पार्टी करूया सगळे मिळून, कॉन्ट्री काढूया. ऐनवेळी आपण एकटेच कॉन्ट्री देतो आणि बाकी सगळे गायब, म्हणजे कुणी येतच नाही. आपण पोहोचतो मात्र तिथं जाऊन. आपण दुसऱ्यावर क्लेम करू शकत नाही, आपण याच्यात नुकसान भरपाई मागू शकत नाही, कारण हे डोमेस्टिक घरगुती स्वरूपाचं आहे. याच्यामध्ये कुठल्याही कायद्याची एन्फोर्सिबिलिटी नाही, लीगल रिलेशनशिप क्रिएट होत नाहीत, त्यामुळे इथं कुठलीही नुकसान भरपाई मागता येत नाही. ओके. सो हिअर वेअर डज नॉट रिझल्ट इन द कॉन्ट्रॅक्ट. आणि तिथं कॉन्ट्रॅक्ट झालेलंच नाहीये. इंटेन्शन टू क्रिएट लीगल रिलेशनशिप मस्ट बी देअर. पहा एखादं कॉन्ट्रॅक्ट होण्यासाठी इंटेन्शन टू क्रिएट अ लीगल रिलेशनशिप, तिथं लीगल रिलेशनशिप क्रिएट व्हायला पाहिजे काहीतरी. ओके. इन द केस ऑफ बल्फोर वर्सेस बल्फोर 1919ची केस आहे, त्याला किंग बेंच ऑफ इंग्लंडची केस आहे. हेल्ड दॅट प्रॉमिस बाय हजबंड टू हिज वाईफ टू पे household allowances of £30 every month does not create legal relationship. पहा हे जे मी इथं केसेस दिलेत हे उत्तर लिहिण्याच्या पद्धतीने दिले आहेत. याच्या केस लॉज खूप सुंदर आहेत. नंतर मी लेक्चर घेते तेव्हा सगळ्या केस लॉज तुम्हाला नीट स्टोरी वाईज सांगत जाते. ओके. सो हिअर नवरा आणि बायकोमधलं एक ॲग्रीमेंट आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की एक स्टोरी सांगते थोडक्यात. नवरा आणि बायको असतात. बायको आणि नवरा ते लोक इंग्लंडमध्ये राहत असतात. मग त्याची बदली होते श्रीलंकेमध्ये. श्रीलंकेमध्ये गेल्यानंतर बायको पण त्याच्याबरोबर तिथे येते. आल्यानंतर मग तिला तिथलं क्लायमेट काही सूट होत नाही, म्हणून ती बोलते की मी परत जाते आणि इंग्लंडमध्येच स्थायिक होते. तो बोलतो ठीक आहे, तू तिथे स्थायिक हो, मी तुला दर महिन्याला £30 एवढी रक्कम पाठवत जाईल. तो काही महिने पाठवतो आणि नंतर तो पाठवतच नाही तिला पैसे. मे बी काही त्यांच्यातले घरगुती हे असतील. सो बायको कोर्टात जाते आणि कोर्टात गेल्यावर नंतर सांगते की मला £30 एवढी अमाऊंट ती व्यक्ती देणार होती, माझा नवरा देणार होता, पण तो आता मला देत नाहीये. मग कोर्ट म्हणजे किंग बेंच, इंग्लंडमध्ये किंग बेंच, क्वीन असेल तर क्वीन बेंच. आता त्यावेळेस राज्यावर कोण होतं? राजा. आणि राजांनी सांगितलं की हेल्ड दॅट अ प्रॉमिस बाय हजबंड टू वाईफ टू पे हाऊसहोल्ड अलाउन्स, हाऊसहोल्ड ना घर चालवण्यासाठी, ऑफ £30 एव्हरी मंथ डज नॉट क्रिएट लीगल रिलेशनशिप. याच्यामध्ये कुठलीही लीगल रिलेशनशिप क्रिएट होत नाहीये, त्यामुळं हेन्स दिस इज नॉट व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट. हे व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट होतच नाहीये. नो लीगल रिलेशनशिप. In case of social agreement, there is no intention to create legal relationship and there is no contract. Social agreements असतात, डे टू डे कितीतरी सोशल ॲग्रीमेंट्स करत असतो आपण, पण तिथे कुठलीही लीगल रिलेशनशिप जेव्हा क्रिएट होत नाही तेव्हा त्याला कॉन्ट्रॅक्ट म्हणायचं नाही. ओके. आता तिसरा मुद्दा आहे लॉफुल ऑब्जेक्ट अँड कन्सिडरेशन. आपलं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते एन्फोर्सेबल बाय लॉ होण्यासाठी आपलं ऑब्जेक्ट कसं असायला पाहिजे? लॉफुल. मी आत्ताच तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं की इलिगल गोष्टींचं ॲग्रीमेंट हे लॉफुल होऊ शकत नाही.
आणि जिथं कन्सिडरेशन आहे, मोबदला आहे, मोबदला दिल्याशिवाय तुमचं कॉन्ट्रॅक्ट पूर्ण होणारच नाही. मस्ट बी देअर कन्सिडरेशन. कन्सिडरेशनचा अर्थ होतो मोबदला. सो द ऑब्जेक्ट ऑफ ॲग्रीमेंट शुड बी लॉफुल. ते ऑब्जेक्ट कसं असायला पाहिजे? लॉफुल असायला पाहिजे आणि लीगल असायला पाहिजे. दुसरं, two persons cannot enter into an agreement to do a criminal act. दोन व्यक्ती क्रिमिनल ॲक्ट करण्यासाठी ॲग्रीमेंटमध्ये एकत्रित येऊ शकत नाहीत. तिसरा मुद्दा आहे, कन्सिडरेशन or object of an agreement is unlawful if it. कधी? जेव्हा फॉरबिडन बाय लॉ, लॉने ज्याला बंधन घातलेले की हे ॲग्रीमेंट होऊ शकत नाही, त्यावेळेस ते ॲग्रीमेंट होणार नाही. इज ऑफ सच अ नेचर दॅट इफ परमिटेड वुड डिफीट द प्रोव्हिजन्स ऑफ एनी लॉ. जर परमिट केलं तर एखाद्या कायद्याचा भंग होईल, असं ॲग्रीमेंट हे कधीही ॲग्रीमेंट होत नाही किंवा एन्फोर्सेबल बाय लॉ होत नाही. आणि जेव्हा एन्फोर्सेबल बाय लॉ नसतं एखादं ॲग्रीमेंट, तेव्हा ते कॉन्ट्रॅक्टमध्ये कन्व्हर्ट होत नाही. इज फ्रॉडुलंट, किंवा जिथं धोका आहे, जिथं धोका दिलेला आहे एकमेकांना, ते ॲग्रीमेंट सुद्धा कॉन्ट्रॅक्टमध्ये कन्व्हर्ट होत नाही. इन्व्हॉल्व्स ऑर इम्प्लाईज इंजुरी टू पर्सन ऑर प्रॉपर्टी ऑफ अनादर. तुम्ही असं ॲग्रीमेंट केलंय की ज्याच्यामुळं एखाद्या व्यक्तीला नुकसान पोहोचेल, मार त्याला, किंवा त्याच्या शेतामध्ये तुझ्या सगळ्या मेंढ्या सोड आणि त्याचं उभं पीक खाऊन टाकू दे. ओके, मेंढ्यांनी पीक खाल्लं, प्रॉपर्टीला नुकसान होईल ना त्या व्यक्तीच्या. तर असं ॲग्रीमेंट हे ॲग्रीमेंट नसतं. कोर्ट रिगार्ड्स इट ॲज इमॉरल. कोर्टानेच ठरवलंय हे नीतितत्वाला धरून नाही, नीतिमत्तेला धरून नाही, मोरॅलिटी नाही आहे याच्यामध्ये. और अपोज टू पब्लिक पॉलिसी, किंवा पब्लिक पॉलिसीला अपोज करणारं ॲग्रीमेंट असेल तर ते कॉन्ट्रॅक्ट नसतं. लॉफुल कन्सिडरेशन मस्ट बी देअर. लॉफुल कन्सिडरेशन I am underline this word because lawful must be there. Consideration must not be unlawful, immoral or opposed to public policy. तुम्ही मोबदला देणार आहात, इट्स ओके, पण ते कसं द्यायला पाहिजे? लॉफुल. आता चौथा मुद्दा आहे आपला कॅपॅसिटी और कॉम्पिटन्सी. हे दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे. कॅपॅसिटी म्हणजे पात्रता, कॉम्पिटन्सी म्हणजे पण पात्रता. ऑफ द पार्टीज. काय आहे कॉम्पिटन्सी ऑफ द पार्टीज? द पार्टीज टू अ कॉन्ट्रॅक्ट मस्ट हॅव कॅपॅसिटी, दॅट इज अ लीगल ॲबिलिटी टू मेक व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट. कॅपॅसिटी पाहिजे, लीगल ॲबिलिटी पाहिजे, की कॉन्ट्रॅक्ट करण्याची पात्रता पाहिजे. कायद्याने जे बंधनं घातलीत, कायद्याने जे वय ठरवून दिले, त्या वयान्वेच आपण एखादं ॲग्रीमेंट करायला पाहिजे. त्याच्यासाठी दिलाय सेक्शन 11. पहा, आत्तापर्यंत आपण सेक्शन 10 पाहत होतो लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्टचा. आता सुरू होते सेक्शन 11. सेक्शन लिहिणं कंपल्सरी नाहीये, पण जर लिहिलं ना तर त्याचे इतके सुंदर मार्क काही पडण्याचे थांबत नाहीत. खूप चांगले मार्क पडतात जेव्हा तुम्ही सेक्शन लिहिता. कारण परीक्षकाला पण बरं वाटतं की ही हॅव अ नॉलेज और शी हॅव अ नॉलेज, की हिला सेक्शन सहित हे नॉलेज आहे. ओके, आणि आपल्या लक्षात ठेवायला पण सोपं जातं. सेक्शन 10 म्हणायचे, 4 मुद्दे पाठ करायचे. सेक्शन 11 म्हणायचे, त्याच्या खालचे मुद्दे पाठ करायचे. इट इज इझी जॉब. सेक्शननुसार जर पेपर लिहिला तर मार्कही छान मिळतात आणि स्वीट अँड छोटं लिहिलं तरी मार्क मिळतात. ओके. सेक्शन 11 ऑफ द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट स्पेसिफाय दॅट. काय सांगतं? एव्हरी पर्सन इज कॉम्पेटंट टू कॉन्ट्रॅक्ट प्रोव्हाइडेड. काय प्रोव्हाइड केलं ते पहा. is the age of majority according to the law which he is subject. तो ज्या कायद्याच्या अंतर्गत ज्या देशात राहतो, त्या कायद्याच्या अंतर्गत जे नियम केलेले आहेत वयाचे, त्या वयामध्ये तो एज ऑफ मेजॉरिटी त्यांनी अचीव केलेला असला पाहिजे, तो मेजर असला पाहिजे. ओके. सो हिअर दुसरं, हु इज ऑफ साऊंड माइंड. जी व्यक्ती साऊंड माइंडची आहे. साऊंड माइंडचा अर्थ समजून घ्या. साऊंड माइंडचा अर्थ होतो निर्णय क्षमता. ज्याच्याकडे निर्णय क्षमता आहे. एखादी समोरची व्यक्ती काय बोलते
ते समजून घेणं तर महत्त्वाचंच आहे, पण त्याचे कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे परिणाम काय होणार आहेत हे ज्याला समजतं त्याला म्हणायचं साऊंड माइंडची व्यक्ती. सगळ्यांना सगळं बोललेलं कळतं, पण नंतर ती कृती केल्यानंतर त्याचे परिणाम काय होणार आहेत हे फार थोड्या लोकांना कळतं. ऑल पीपल्स आर साऊंड माइंड, पण साऊंड माइंडचा खरा अर्थ काय होतो की त्यांना त्याचे अर्थ कळायला पाहिजे की आपण काय करतो आहोत. बऱ्याच जणांना ते कळत नाही, तरी पण आपण त्यांना साऊंड माइंडचे म्हणतो. बट इट्स अ जोक अपार्ट. पण याच्यामध्ये काय आहे, साऊंड माइंडचे लोक म्हणजे ज्यांना निर्णय घेणं कळतं आणि निर्णयाचे परिणाम सुद्धा कळतात, त्यांना म्हणायचं साऊंड माइंडचे व्यक्ती. अँड इज नॉट डिस्क्वालिफाईड फ्रॉम कॉन्ट्रॅक्टिंग बाय एनी लॉ टू विच ही इज सब्जेक्ट. आणि तो ज्या देशात राहतो आहे त्या देशान्वये त्याचं वय हे कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी पात्र असावं. पर्सन ऑफ अनसाउंड माइंड कॅन एंटर इन टू अ कॉन्ट्रॅक्ट ड्युरिंग हिज ल्युसिड इंटरवल्स. पहा, काही काही लोक असे असतात की थोड्या वेळासाठी ते वेड्यांचे झटके येतात त्यांना, परत ते नीट राहतात. मग जेव्हा ते नीट आहेत तेव्हा ते कॉन्ट्रॅक्टमध्ये एंटर करू शकतात. पण काही व्यक्ती अशा असतात की ज्या ऑल टाईम नीट असतात आणि कधी कधी त्यांना झटके येतात. ओके, ते काय करतात, ऑल टाईम क्लिअरच्या वेळेस काय करतात, कॉन्ट्रॅक्टमध्ये पार्ट घेऊ शकतात. पण जेव्हा त्यांना वेडाचे झटके आलेले असतात त्या वेळात मात्र ते कॉन्ट्रॅक्टमध्ये पार्टिसिपेट होऊ शकत नाही किंवा त्याच्यामध्ये ते भाग घेऊ शकत नाही किंवा ते योग्य पार्टी नसतात. ऑल अलाइन एनिमी, जे परकीय शत्रू आहेत ते, फॉरेन सावरिन्स, जे बाहेरून आलेले सावरिन्स आहेत ते, अँड रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ अ फॉरेन स्टेट, इनसॉल्वंट अँड कन्व्हिक्ट्स आर नॉट कॉम्पेटंट टू कॉन्ट्रॅक्ट. या पॅराग्राफला एक स्टार करून ठेवा, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आता पुढचा मुद्दा आहे फ्री कन्सेंट. कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी फ्री कन्सेंट असण्याची आवश्यकता असते. There must be a free and genuine consent of the parties. इथं कशी कन्सेंट असायला पाहिजे, फ्री कन्सेंट असायला पाहिजे टू द ॲग्रीमेंट. ॲग्रीमेंटमध्ये कन्सेंट कशी असायला पाहिजे, फ्री कन्सेंट असायला पाहिजे. याच्यावर एक मोठा चॅप्टर आहे, तुम्हाला याच्यावर मोठा प्रश्न येतो, ते तर तेव्हा तर आपण डिटेल पाहणारच आहोत. पण फ्री कन्सेंटचा थोडक्यात अर्थ काय माहिती आहे का, एखादी व्यक्ती जेव्हा संमती देते एखादी गोष्ट करण्यासाठी, तेव्हा त्या व्यक्तीचं माइंड हे फ्री कन्सेंट असावी, त्याची संमती ही कशी असावी, फ्री असावी. म्हणजेच त्याच्यावर कुठलंही बॉदरेशन नसावं, कुठलंही प्रेशर नसावं, कुठलाही अनड्यू इन्फ्लुएन्स नसावा किंवा कोअर्शन म्हणजे दबाव नसावा, अनड्यू इन्फ्लुएन्स म्हणजे प्रभाव नसावा, मिसरिप्रेझेंटेशन नसावं त्याच्या ठिकाणी, आणि शिवाय तो तिथे फ्रॉड झालेला नसावा. ओके, मिसगाईड केलेलं नसावं कोणी त्याला सर्व काही गोष्टी नीट असायला पाहिजेत. आणि जेव्हा तो कॉन्ट्रॅक्टमध्ये एंट्री करतो आहे तेव्हा त्याची संमती फ्री असावी, विदाउट एनी बॉदरेशन, खुल्या मनाने, फ्री कन्सेंटनी त्याने त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये एंट्री करावी. ओके, when both the parties to the agreement agrees upon the same thing in the same sense, then it is said that there is a meeting of mind. दोन्ही पार्टीची मीटिंग ऑफ माइंड झालेली असलं पाहिजे, दोन्ही पार्टीला सर्व अटी नियम मान्य असले पाहिजेत, तर त्यांचं कॉन्ट्रॅक्ट हे ॲग्रीमेंट हे कन्व्हर्टेड इन टू कॉन्ट्रॅक्ट. त्याला काय म्हणतात, कॉन्सेन्सस ॲड इडम. हे झालंय तुमचं 12वी. जर तुम्ही 12वी नंतर केलं असेल तर लीगल मॅगझिन्समध्ये, आणि LLB वाल्यांसाठी लास्ट इयरला ते लीगल मॅगझिन्स येतात. द पार्टीज आर सेड टू बी ऑफ द सेम माइंड when they agree about the subject matter. एकाच सब्जेक्ट मॅटरवर दोघंही ॲग्री आहेत. ऑफ द कॉन्ट्रॅक्ट इन द सेम सेन्स, त्या दोघांनाही जे अटी नियम आहेत ते मान्य आहेत, त्यांचे ठराव जो झाला आहे तो एकाच वस्तूवर झालेला आहे. फॉर एक्झाम्पल, मला पेन विकायचं आहे आणि समोरच्या व्यक्तीला माझी पेन्सिल खरेदी करायची आहे. आम्ही दोघंही कॉन्ट्रॅक्ट करायला लागलो, मी पेनाबद्दल बोलते, तो पेन्सिलबद्दल बोलतोय, तर आमच्यामधलं कॉन्ट्रॅक्ट ॲग्रीमेंट हे कॉन्ट्रॅक्टमध्ये कन्वर्ट होईल का, कारण आमचे माइंड्स मीट झालेत का, तर नाही. आमचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे कसा होणार आहे, हे नॉट कॉन्सेस ॲड इडम नसणार आहे, कारण आम्ही दोघंही वेगवेगळ्या विषय, सब्जेक्ट मॅटरसुद्धा आमचा एक नसणार आहे. म्हणजे वेगवेगळ्या विषयांवर जेव्हा
दोघंही वेगवेगळी पार्टी बोलत असते तेव्हा त्यांच्यामध्ये कुठलंही ॲग्रीमेंट किंवा कॉन्ट्रॅक्ट होत नाही. अ कन्सेंट इज सेड टू बी फ्री when it is not caused by coercion, undue influence, fraud, misrepresentation, or mistake. Now another point is agreement must not be void or declared void by law. The agreement must not have been expressly declared void by any law in force in the country. कायद्याने त्याला व्हॉइड ठरवलेलं नसावं. मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की मी तुम्हाला व्हॉइडेबल आणि व्हॅलिडचा अर्थ नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगणार आहे. सो सेक्शन 24 to 30 अंडरलाईन दिस अँड 56 ऑफ इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट डील्स विथ these void agreements which are as follows. Agreement in respect of marriage. लग्न संबंधात जे काही ॲग्रीमेंट केले जातात हे कुठल्याही पद्धतीने व्हॅलिड नसतात. ॲग्रीमेंट इन रिस्ट्रेंट ऑफ ट्रेड. तुमचे बिझनेसचे जे छोटे छोटे ॲग्रीमेंट्स असतात, म्हणजे तुम्ही भाजी विकत घेतली किंवा एखादा व्यवसाय करता आहात छोटे छोटे, तर हे आपण रजिस्टर्ड करत नाही, आपण साधे तोंडी ॲग्रीमेंट्स करतो. ॲग्रीमेंट इन रिस्ट्रेंट ऑफ ज्युडिशियल प्रोसिडिंग. ज्युडिशियल प्रोसिडिंगच्या विरुद्धात एखादा न्याय दिला आणि त्याच्या विरोधात तुम्ही कोर्टामध्ये जाऊ शकत नाही. ॲग्रीमेंट इन टर्म्स ऑफ वेअर ऑफ आर नॉट सर्टन. वेअर ऑफचे जे ॲग्रीमेंट्स असतात किंवा जे आपण तोंडी करत असतो किंवा वेजरिंग ॲग्रीमेंट्स असतात हे कुठलेही लॉफुल नसतात, त्याचं कुठलंही कन्सिडरेशन दिलेलं नसतं किंवा कन्सिडरेशन जरी असेल तरी ते कायद्याने आपण त्याचं रजिस्ट्रेशन केलेलं नसतं किंवा कोर्ट फी भरलेली नसते, त्याच्यामुळं वी कांट गो इन द कोर्ट ऑफ लॉ. ॲग्रीमेंट ऑफ वेजर. वेजर म्हणजे काय? पैज जे लावतो त्याच्या विरोधातही आपण कोर्टामध्ये जाऊ शकत नाही. ॲग्रीमेंट टू डू अँड इम्पॉसिबल थिंग्स. एक काम कर, जा आणि 6व्या माळ्यावरून उडी मार खाली. तू खाली उडी मारून सुखरूप आला ना की मग मी तुला 1,00,000 रुपये देईल. ओके. देन 7वा पॉईंट आहे पॉसिबिलिटी ऑफ परफॉर्मन्स. किती पॉसिबिलिटी आहे तुमचं ॲग्रीमेंट परफॉर्म करण्याचं? द टर्म ऑफ द ॲग्रीमेंट शुड बी कॅपेबल ऑफ परफॉर्मन्स. हे कसं असायला पाहिजे? परफॉर्मन्ससाठी कॅपेबल असायला पाहिजे, परफॉर्म होण्याचे योग्य असायला पाहिजे. सो अन ॲग्रीमेंट टू डू ॲक्ट इम्पॉसिबल इन इट्स सेल्फ कॅन नॉट बी एन्फोर्स्ड. फॉर एक्झाम्पल पहा, कॉन्ट्रॅक्टमध्ये तुम्ही केस लॉज नाही लिहिले व्यवस्थित, म्हणजे तुम्हाला केसेस नाही आठवत तरी पण तुम्ही फक्त एक्झाम्पल्सवर सुद्धा पेपर छान घेऊ शकता. ए ॲग्रीज टू डिस्कव्हर ट्रेजर बाय मॅजिक. ए आणि बी मध्ये करार झाला की चला आपण जादूने काय करूया? ट्रेजर शोधूया, संपत्ती शोधूया. इन इट सेल्फ इज इम्पॉसिबल. हे ॲग्रीमेंटच इट सेल्फ इम्पॉसिबल, कारण मॅजिक खरं असतं का? नसतं. मग मॅजिकवर जर समजा एखाद्याने ठरवलं की जादूने वस्तू शोधायची आहे तर नक्कीच हे ॲग्रीमेंट परफॉर्म होणारच नाही. टू बी परफॉर्म फ्रॉम द व्हेरी बिगिनिंग. सुरुवातीपासूनच हे ॲग्रीमेंट कसं आहे? चुकीचं आहे, व्हॉइड आहे. द टर्म्स ऑफ द ॲग्रीमेंट आर सर्टन ऑर आर कॅपेबल ऑफ बिईंग मेड सर्टन. पुढचा मुद्दा 8वा मुद्दा. फॉर एक्झाम्पल पहा, सर्टन्टी असावी, खात्री असावी. मी तुझ्यासाठी चंद्र तोडून आणेल, मी तुझ्यासाठी तारे तोडून आणेल. सच अ टाईप ऑफ ॲग्रीमेंट्स आर व्हॉइड अब इनिशियो. आपण चंद्र तारे तोडून आणूच शकत नाही. सो आय ॲग्रीड टू पे ₹5 lakh टू बी फॉर अल्ट्रा मॉडर्न डेकोरेशन ऑफ हिज ड्रॉइंग रूम. तो म्हणाला की माझ्या घराचं अल्ट्रा मॉडर्न डेकोरेशन करून दे. द ॲग्रीमेंट इज व्हॉइड बिकॉज द मिनिंग ऑफ टर्म अल्ट्रा मॉडर्न इज नॉट सर्टन. अल्ट्रा मॉडर्न म्हणजे काय? त्याचा अर्थ काय होतो? माझ्या मतानुसार अल्ट्रा मॉडर्न म्हणजे मला भारतीय बैठक हवी असेल, मला फक्त एकच पोर्ट्रेट माझ्या भिंतीवर हवा असेल, इट्स अन अल्ट्रा मॉडर्न. कुणाला वाटत असेल की घरातच गार्डन बनवलेलं असावं, इट्स अन अल्ट्रा मॉडर्न. जेव्हा तुमच्या कन्सेप्ट क्लिअर नसतात, त्याच्यामध्ये ॲम्बिगिटी असते, गुंतागुंत असते, त्यावेळेस काय होतं? हे ॲग्रीमेंट हे परफेक्ट नसतं, त्यामुळे हे परफॉर्म करणं शक्यच नाही. त्याच्यानंतर नेसेसरी लीगल फॉर्मॅलिटीज. हा पुढचा मुद्दा आहे 9th. अ कॉन्ट्रॅक्ट मे बी ओरल ऑर इन रायटिंग. अ कॉन्ट्रॅक्ट मे बी ओरल ऑर इन रायटिंग. ओरल कॉन्ट्रॅक्ट असू शकतं किंवा रायटिंगमध्ये असू शकतं.
where a particular type of contract is required by law to be in writing and registered. जेव्हा तुम्हाला परफॉर्मन्स हवाय, कोर्टात जायचंय, whenever there is a breach of contract, तर अशा वेळेस तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असणं आवश्यक आहे. एन्फोर्सेबल बाय लॉ कॉन्ट्रॅक्ट असणं आवश्यक आहे. कारण की ओरल कॉन्ट्रॅक्ट तुम्ही कसं एन्फोर्स करणार, कसं सिद्ध करणार कोर्टामध्ये. सो हिअर लीगल नेसेसरी काय आहे, दे मस्ट बी रजिस्टर्ड कॉन्ट्रॅक्ट्स. इट मस्ट comply with necessary formalities or as of to writing, registration and attestation. आता कॉन्ट्रॅक्टमध्ये तुम्ही खूप काम करू शकता. जेव्हा तुम्ही लॉयर बनाल तेव्हा कॉन्ट्रॅक्टमध्ये खूप काम करणार आहात, म्हणजे तुमचं डेली अर्निंग पण सुरू राहील जर तुम्ही कॉन्ट्रॅक्टच्या कन्सेप्ट नीट क्लिअर करून घेतल्या आत्ताच तर. सो हिअर इफ द लिगल फॉर्मॅलिटीज आर नॉट कॅरीड आउट देन द कॉन्ट्रॅक्ट इज नॉट एन्फोर्सेबल बाय लॉ. जर तुम्ही लिगल फॉर्मॅलिटीज केल्या नाही तर if the legal formalities are not carried out, then the contract is not enforceable by law. When the above essential requirements are satisfied by agreement laid down under section 10 in Indian Contract Act, the agreement became a under section 10 in Indian Contract Act, the agreements becomes a contract which is enforceable by law. ते agreement contract होऊ शकतं जे enforceable by law असणार आहे. If there is absent of any element, the agreement does not become a contract. जर यावर दिलेल्या घटकांपैकी एखादा घटक जर नसेल तर हे agreement हे contract मध्ये कन्वर्ट होत नाही, and hence not enforceable by law. आणि त्याच्यासाठी मग आपण कोर्टामध्ये जाऊ शकत नाही. इट इज नॉट एन्फोर्सेबल बाय लॉ ॲज इट डज नॉट गेट द स्टेटस ऑफ कॉन्ट्रॅक्ट. इथं त्याला स्टेटस ऑफ कॉन्ट्रॅक्ट मिळणार नाही. त्याचं स्टेटस काय राहणार आहे, फक्त ॲग्रीमेंटचं राहणार आहे. ओके, देअरफोर इट सेज दॅट ऑल कॉन्ट्रॅक्ट्स आर ॲग्रीमेंट बट ऑल ॲग्रीमेंट्स आर नॉट कॉन्ट्रॅक्ट. असं म्हणू शकतो आपण की जे सगळे ॲग्रीमेंट्स आहेत, ऑल कॉन्ट्रॅक्ट्स आर ॲग्रीमेंट. कॉन्ट्रॅक्ट हे आधी ॲग्रीमेंटच असतात, पण सगळेच ॲग्रीमेंट हे कॉन्ट्रॅक्टमध्ये कन्वर्ट होत नाही. ओके, थँक्यू.